दिवसाच्या पर्यंत जीवन जगतो ना तो मन आहे. सगळे इंद्रिय देवाकडे गेले बरं काही सगळे इंद्रिय देवाकडे गेले तर फायदा नाही. इंद्रियाचा बॉस मन. मन जोपर्यंत देवाकडे जात नाही तोपर्यंत बाकीच्या इंद्रियाचा फायदा नाही. तुकोबराने एक उदाहरण दिलं. तुकोबरा म्हणतात गड्या पहिला उपदेश तुकोबराने या वाणीला केला आणि वाणीला उपदेश करून या वाणीला विनंती केली. हे बाबा म्हटले या वाणीनं त्या भगवान परमात्म्याचं गोड नाम घ्यायचंय. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. ऐका नाही वाणीलाच का सांगितलं. एकदा काय झालं जिवेचे आणि दाताचं भांडण लागलं बरं का काका समजू. जिवेचं आणि दाताचं भांडण लागलं. जीव म्हणते दाताला मी श्रेष्ठ आणि दात म्हणतात मी श्रेष्ठ. मला सांगा बाबा कोण श्रेष्ठ बरं जीव का दात. हा खरंय दाताचं काय चालतं मला चालतच नाही. बाबांनी बरोबर सांगितलं जीभ श्रेष्ठ आहे. मग त्याने त्या ठिकाणी विचारलं जीभ कशी श्रेष्ठ आहे म्हणे एक बार थोडी तेडी चल गई तो 32 गरजे. ही वाणी जर वेगळी चालली महाराज तर एखादं मारलं की 32 जाईल. म्हणून ही वाणी पहिला उपदेश घे माझी वाचे गोड नाम विठोबाचे. किती भगवान परमात्म्याचं गोड नाम आहे सांगा ना. महाराज सांगतात गड्या नाम गोड नाम पुढे गोड सकळी रसना एरा रसा विटी घेता गोटे अधिक. एकदा घेतलं रे घेतलं अधिक 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 घ्यावं लागतं. म्हणून पहिला वाणीला उपदेश. दुसरा उपदेश केला डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तिसरा उपदेश केला तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. आणि चौथा उपदेश केला मनात येते धावगी राही विठोबाचे काही. म्हणून माझा मुद्दा येत आहे मनाला विनंती केली नाथ महाराजांनी मना तू एक करी वाचे अटवी श्रीहरी. हे मन इतकं खतरनाक आहे महाराज. नाथ महाराजांनी तर सांगितलं सगळ्याच्या नादी लागा पण या मनाच्या कोणी लागू नका. म्हणे हे काय करतो म्हणे ते काय करत नाही सांगा ना. टाका मनाजी पाटील देहा गावीचा मनाजी पाटील विश्वास धरू नका त्याचा. म्हणजे सगळ्याचा विश्वास धरा पण मनाचा धरू नका. म्हणे का म्हणे त्यानं चांगल्या चांगल्याचं वाटोळं केलं. काय केलं सांगा ना. मनाजी पाटील देह गावीचा विश्वास धरू नका त्याचा घात करेल नियमाचा. नियमाचा घात करेल. नियमाचं म्हणजे कसा म्हणे एखादा जर कीर्तना यायला लागला रोजच जायचं कीर्तनाला. नियमाचा घात करणं दोनच शब्द आहे बरं का पोरं. बोल नका मी बोलणार तुम्ही ऐका. हा टाईट बस सावधान असते. त्या तिथं बी तो घोळका बोलतो ए पोरा मोबाईल ठेवून दे माझ्याकडे पाहिजे नाही उद्यापासून लिहू नको. मी 3 प्रकारचा भाऊ आहे. मी कडू बी मी तिखट मी गोड बी. तुम्हाला कोणता पाहिजे मग गोड बसा. हा मग गोड बसा. हा माझा मुद्दा असा आहे मन या ठिकाणी फार चंचल आहे. दोनच शब्द आहे महाराज नका आणि नक्का ना जाऊ. घरी कोणता बोलवतो रे भाऊ नक्का जाऊ आणि नक्का ना जाऊ. कोणता शब्द बोलतो नका जाऊ बोलवतो घरी का नक्का ना जाऊ. घरी कोणता बोलवतो गजानन हा नका ना जाऊ. वा लग्न होईल तो तुला काय अनुभव आहे त्याच्यातला. अरे नका जाऊ सरळ आहे हे कोणाला बोलवते पण नाकानं म्हणलं की नाकात महाराज स्पर्श त्यालाच कळतं ज्याचं लग्न झालेलं त्याला. हे 2 शब्द आहे. मग मनाच्या संदर्भात महाराजांनी वर्णन केलं. मन सांगायला लागलं हे चंचल आहे. किती चंचल बघा. मन एवढं चंचल. चंचल ही मन कृष्ण मन चंचल चकोर
त्यातली ते मन आहे. बघायचं तुम्हाला? बघा. मावशी खाली बसा. हे पहा. कोणी उठलं का मागं? लगेच सगळ्या पाहायला लागल्या. कोण उठलं नाही, उठलंच होतं तर बसली काय आला आणि कशाला काय? तिथून सुरुवात आहे. मन चंचल चपळ, मन फार चंचल आहे. संत महात्मे म्हणतात याच्यापासून सावधान राहा. गोड उदाहरण दिलं जातं. सगळे इंद्रिय देवाकडे गेले आई तरी चालणार नाही, पण मन इंद्रियाचा बॉस मन देवाकडे गेलं की निश्चित तुमचं कल्याण उदाहरण दिलं जातं.